कढी नुसतं प्यायला पण खूप छान लागते। भाकरी चुरून खातात त्याच्यात, भातासोबत पण खूप छान लागते। आणि आता इथे कढी गरम गरम झाली, गरम गरम भात खायचं नाही तर भाकरी घ्यायची। नमस्कार, आज आपण बघत आहोत दहीची कढी। त्यास ओलं खोबरे घेतले, त्यामध्ये हळद टाकायची थोडी आणि 4 दाणे म्हणजे 1 चमचा तांदूळ ठेवलेला आपण भिजत, 1 चमचा धने ठेवले भिजत, कोथिंबीर घेतली थोडीशी, 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कांदा। आणि आता आपण सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीर, लसूण, कांदा, तांदूळ आणि धण्याचं पाणी काढून टाकायचं। पाहिजे तर ठेवायचं, कारण की आपल्याला खोबरं पण बारीक वाटायचं आहे, पेस्ट करायची चांगली, मग त्यासाठी पाणी लागणार आपल्याला। कांद्याचं पाणी होतं ना ते टाकलं आणि आता आपण ती पेस्ट करून घेऊया। जसं पाणी लागेल तसं आपण पाणी टाकत जायचं। आता आपलं वाटण झालेलं आहे, वाटण अशी बारीक पेस्ट। आता आपण त्याला फोडणी द्यायची। आता आपलं हे कढीचं वाटून झालंय, खोबरा, हळद, परत हे दह्याचं ताक केलंय। आता आपण फोडणीला घेतलंय ठेचलेली लसूण आहे, कढीपत्ता आहे, हिंग घ्यायचं आहे आपल्याला, तेल, जिरं, मोहरी। कढीपत्ता नसला तरी आपण फक्त लसणाची फोडणी दिली तरी पण खूप छान वास येते, एकदम छान। आणि आता आपण हिंग पण घेऊया, हिंग। आता आपण फोडणी देऊया। कढई तापत ठेवली, आता आपण कढई तापली आहे ते आता आपण तेल घेऊया। डाळीचं 1 मोठा चमचा तेल घेतलंय मी। आता थोडंसं तेल तापला ना मग आपण फोडणी देऊया। तेल तापलं, आता आपण मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडू दे। आता जिरं टाकूया। जिरं पण चांगला फुलला की आपण ठेचलेली लसूण टाकूया, कढीपत्ता आणि हिंग। फोडणीचा वास खूप छान येतो आणि फोडणी जर चांगली लागली ना की मग त्या कढीला किंवा कोणत्या पण भाजीला ना चव खूप छान लागते। असं तर झाकण ठेवला, गॅस बारीक करायचा, एका हाताने झाकण काढून आपण अशी फोडणी द्यायची। असा आवाज यायला पाहिजे आणि वास पण खूप छान येतो। आता आपण झाकण काढूया थोडा, मस्त अशी फोडणीची वरती तरंगली आहे आणि वास पण खूप छान येतो। जर कढी जर तुम्हाला एकदम पिवळी पाहिजे असेल ना, म्हणजे कढीचा रंग पिवळाच असतो, पण आता मी याच्यात कोथिंबीर होते ना, कोथिंबीर टाकले म्हणून ते हिरवा कलर दिसतोय। नाही तर कोथिंबीर नाही टाकली तर पूर्ण कढीचा जसा पिवळा रंग असतो तसंच दिसणार। आता आपण यात तिखट घेऊया, घरगुती तिखट मसाला अर्धा चमचा, जसं आपल्याला हवं तसं तिखट घालूया आपण। फोडणीचा वास खूप छान येतोय आणि जेव्हा आपण कढी खातो ना तेव्हा ती फोडणीचा पूर्ण चव अशी छान लागते। आणि आपण थोडंसं या मसाल्याला शिजवून देऊया, थोडंसं 1-2 मिनटं। त्यानंतर आपण ताक टाकूया, कारण की ताक टाकल्यावरती आपल्याला कढीला उकळी नाही काढायची। जर त्याला उकळी काढली तर ती कढी पूर्ण फुटून जाते। दही फुटला ना की मग चव नाही लागत कढीला, म्हणून आता आपण पहिला हा मसाला शिजवून घेऊया। पण आपल्याला कढीसाठी अजून पाणी लागेल तर आपण कढी टाकूया। आता 5 माणसासाठी जेवढी म्हणजे आपल्याला जेवढी अशी घरी लागते आमटी तेवढंच आपण प्रमाणात पाणी टाकलंय आणि थोडीशी उकळी आली ना की आपण ताक टाकूया। मीठ पण आताच टाकूया आपण चवीप्रमाणे। उकळी आली, तो मसाला शिजला, आता आपण ताक टाकूया आणि आता आपण त्याला ढवळूया। आणि आता गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर जर उकळी आली की तो त्यातला दही फुटून जाईल आणि दही फुटलं की चव नाही लागणार। आता कढी आपली झालेली आहे, त्यावरती आता आपण कोथिंबीर टाकूया। आता आपण गॅस बंद करूया आणि वाटीमध्ये कढी काढून घेऊया। कढी नुसतं प्यायला पण खूप छान लागते, भाकरी चुरून खातात त्याच्यात, भातासोबत पण खूप छान लागते। आणि आता इथे कढी गरम गरम झाली, गरम गरम भात खायचं नाही तर भाकरी घ्यायची।
तुम्ही पण करा कढी ताकाची आणि खूप साध्या आणि एकदम पटकन होते, चवीला पण खूप छान लागते, आंबट गोड अशी। तुम्ही पण करा, तुम्हाला सुद्धा आवडेल। रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।